हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मला सगळे लोक असे कॉमेंट्स करतात, पण मला काही फरक पडत नाही. पण मी रोज त्याच कॉमेंट्सवर उचलून व्हिडिओ बनवते. मला फरक नाही पडला तरी पण मला त्याच्यावर छपाई करायची आहे. त्याच्यामुळे मला असे कॉमेंट्स करत जा. त्याच्यामुळे मी असं म्हणणार की काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही, पण मला त्याच्यावर खूपच फायदा होतो. आणि तुम्ही मला असे कॉमेंट करता की मग त्याच्यावरती मी अजून एक शॉर्ट छापते, मग त्याच्यावरती परत मी अजून एक व्हिडिओ छापते आणि परत मग त्याच्यावर कॉमेंट आले की परत त्याच्यावरती एक शॉर्ट छापते. असं करून मी एका कॉमेंटवर 3-4 व्हिडिओ छापते आणि मला खूप कॉन्टेंटसाठी मदत होते. दिवसभर मी हेच करत असते, हेच खेळत असते, कॉमेंट आणि वाटच बघत असते कुठल्या कॉमेंटवर मला व्हिडिओ बनवता येईल. आता थोडे दिवस मी चड्डीला पॉज दिलेला आहे, म्हणजे चड्डीवरचे व्हिडिओ बनवण्याला पॉज दिलेला आहे. सध्या मी कॉमेंट खेळते आहे आणि मग थोड्या दिवसांनी लोक म्हणायला लागले ना की हे कॉमेंटचं खूप झालं, की मग मी चड्डी परत घेऊन येईन. चड्डी तर माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ती मी घालणारच. तर मी घालणार म्हणजे घालणार. आता सध्या मी माझी एक काळी अशी एक प्लाझो अशी 3/4 काइंड ऑफ पॅन्ट आहे, ती मी घालून सगळे व्हिडिओज बनवते. आता जोपर्यंत ती फाटत नाही तोपर्यंत मी तीच घालणार. नंतर मग मी त्याच पॅन्टचे असे ना कापड फाडणार आणि मग ते कापड फाडून त्याच्याने मग मी प्रमोशनचे व्हिडिओ करणार. म्हणजे जसं की वॅक्सिंग वगैरे, पायाचे केस वगैरे काढायचे असतात ना, तर ते मी दाखवेन आणि कुठचे सगळे केस काढून तुम्हाला दाखवेन. आणि मग ते पुसण्यासाठी मला मग ह्या अशा फाटक्या पॅन्ट्सचा वापर होतो. होल बिल पडलं तर मी तशीच घालते, पण फाटली ना की मी लगेच मग त्याचं असं काहीतरी प्रमोशन जिथे उपयोग होईल अशा ठिकाणी त्याला वापरायला काढते. तर ते तुम्हाला मी दाखवेनच जेव्हा मी अजून कुठले केस काढेन ना तर. आणि कॉमेंट बॉक्स मी ऑफ ठेवणार आहे, कारण का मला त्या केसांवरनं काही कॉमेंट्स नको आहेत. ते फक्त तुम्ही एन्जॉय करा असं मला वाटतं, कारण ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा आणि इतने कहा के बाल तुमको देखने को कहाँ मिलेंगे. तुम्हाला असं खूप मजा यावी एवढंच माझा हेतू आहे. मला काहीतरी वेगळं करायचं असतं म्हणून मी आता ह्यावेळेला पायावरचे दाखवले. अजून तुम्हाला कुठले काढताना बघायचे असतील तर मी तो स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. चला तर मग आज माझा भाऊ येणार आहे, तर त्याच्यासाठी मी सगळी तयारी करत आहे. आता म्हणजे केस बीस काढून झाले आहेत. म्हणजे भावासाठी मी केस नाही काढले, ते मला एक पूल पार्टीसाठी जायचं आहे त्याच्यासाठी केस वगैरे काढले मी. पण आज माझा भाऊ येणार आहे आणि आता येईलच तो, तर त्याची वाट बघते. मुलं झोपली आहेत, रात्रीचे 2 वाजले आहेत. मला एक गोष्ट कळत नाही की ह्याच्याकडे म्हणजे येण्या जाण्याला असं म्हणजे रात्री असं काय ह्यांची कसली काळी तोंड केलेली आहे त्यांनी, की असं काय बाबा यांचं आहे की दिवसा उजेडी बाहेर पडतच नाहीत. हिच्याकडे येणारे पाहुणे पण रात्री अपरात्री येतात. ही पण लोकांकडे किंवा घरी किंवा कुठेही रात्रीची निघते किंवा रात्री पोचते. ही नवऱ्याकडे जाताना पण रात्री, अगं बाई तुझा नवराच आहे ना की आणि कोण आहे नक्की, कारण का अशी घुसते रात्रीची. असं सगळं सामसूम झालेलं असलं पाहिजे आणि लोक झोपले वगैरे असले पाहिजे, म्हणजे मग कोणाला लक्षात येणार नाही असं काहीतरी यांचं दिसतंय. कारण का हिचा भाऊ पण बघा आता रात्री 2 वाजता आला, त्या दिवशी तो नवरा पण रात्री 2 वाजता आला, ही नवऱ्याकडे रात्री 3-3:30ला पोचले. म्हणजे काय यांचा झोल आहे, यांचा रात्रीचं खेळ चाललेला आहे वाटतं. रात्रीचं खेळ चाले, कसले खेळ करतात. बहुतेक असंच आहे ना, ते सवयच झाली आहे याला मुलांना असं झोपून रात्रीचे खेळ करायचे. म्हणून असं सगळ्यांनाच सवयीचा परिणाम, सगळेच रात्रीचे येतात. उगाचच टेन्शन नको. दिवसाचं कोण आलं की थोडंसं तिला हे होतं वाटतं, अनकम्फर्टेबल व्हायला होतं. सवय रात्रीचीच आहे ना, त्यामुळे मग सगळ्यांनाच सांगितलं वाटतं सरसकट रात्रीचंच येत जा. आणि भाऊ येणारच होता, हिला माहिती आहे. तर मग जरा व्यवस्थित काहीतरी थोडंसं भजी काढायची किंवा काहीतरी पापड लोणचं ते तरी काहीतरी द्यायचं ना साईडला. एखादं श्रीखंड तरी मागवायचं ते त्याच्याबरोबर आणि तोंडी लावायला. मी माझ्यातच केलं, मी माझ्यासाठी जेवण बनवलं होतं त्याच्यातच मग मी त्याचं पण करून टाकलं. आणि केवढूसा भात आणि किती लिटरली 2-2 चमचे उरलं होतं. ते 2 चमचे ते छोले बनवलेलं त्याचं ते असेल ग्रेव्ही आणि 2 चमचे भात, एवढंच. म्हणजे बस आता एवढ्या रात्रीचं इतना हिच मिलेगा, इतनंच एवढंच जेव काय ते ॲडजस्ट. आता मी खाऊन एवढं उरलं आहे तर त्याच्यातच ॲडजस्ट कर म्हणून त्याला तेवढ्यातच भागवलं. म्हणजे असं कोण करतं शी. आणि असं थोडं पापड लोणचं आणि सॅलड असं काहीतरी थोडं एक्स्ट्रा काहीतरी तोंडी लावायचं बनवायला किती असा वेळ लागतो. एवढं पण नाही होत का हिच्याच्याने. आणि ते क्वांटिटी तरी, बरं बाबा तुला बाकीचं पण काय नाही द्यायचं आहे तर थोडं काहीतरी पोटभरीचं तरी द्यायचं.
काय म्हणजे कसं हिच्याकडे जाणाऱ्या लोकांनी ना कसं कुठल्या कोणाच्या भरोश्यावर जायचं. मला वाटतं त्या आधनाच्या भरोश्यावर जायचं. आधनाकडे घेऊन जाणार तेवढं फिक्स आहे फक्त हिच्याकडे जाताना. हिच्या घरी काय खायला मिळेल नाही मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही. आणि वर म्हणे की मी इतके वेळेला बनवलेत ना त्याचे व्हिडिओ की माझ्या घरच्यांना ना असं वाटतं की तिकडेच गेलं पाहिजे. त्यांना पण असं वाटतं की काय आहे, अरे ठीक आहे ना, तू इतक्या वेळेला बनवले म्हणून काय झालं, व्हिडिओ तू किती बोर करणार, आम्हाला आपण किती वेळा दाखवणार तेच 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 तेच. तुला फुकट मिळतं नाहीतर काहीतरी असणार तुझा मतलब त्याशिवाय नाही. सारखी आपली फुकटी सारखी उठते आणि तिकडेच जात असते. वैताग तुझं त्या आदनाचा. ते बघून बघून असं नॉशिया झालाय आणि आता अजिबात इच्छा उरलेली नाहीये त्या आदना. ओव्हर प्रमोशन कुठल्याही गोष्टीचं पण अतिरेक झाला ना असा, ते बघून 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 पण कंटाळा येऊन जातो. म्हणजे मला हे इवन हे जे प्रमोशन करायला जे देतात त्यांना पण हेच सांगायचं आहे की इतकं पण करू नका की ना लोकांना उबग येईल त्या गोष्टीचा. म्हणजे ठीक आहे एका लिमिटपर्यंत ठीक आहे ना, स्वतःच्या ब्रँडवर स्वतःच्या क्वालिटीवर तुम्हाला पण विश्वास असला पाहिजे ना. इतकं पण असं नका करू की नुसतंच ह्यांच्या भरोश्यावर तुमचं चाललंय. कारण ह्यांच्या भरोश्यावर जास्त चालू नाही शकत. शेवटी तुम्हाला ती क्वालिटी मेंटेन करावीच लागणार आहे. त्यामुळे उलट ह्यांना सारखं सगळ्या दुनियाभरच्या इन्फ्लुएन्सर तर नाहीच आहे ते म्हणा, या DBS वाल्यांना बोलवून त्यांच्याकडनं प्रमोशन करून घेणं म्हणजे आपला धंदा बसवणं आहे असंच मला वाटतं. कारण मला पर्सनली आता अजिबातच इच्छा उरलेली नाही आहे. इनिशियली वाटत होतं पण आता इतकं बघितलंय की असं वाटतं की ते बघूनच मन मेलं आहे माझं. असं वाटतं की नाही आता मी दुसरीकडे कुठेतरी जाईल. ते आहे ना चिक्कूची वाडी पेरूची वाडी तिकडे जाईन, पण इथे नाही जाणार बाबा. भावाला इथलं इन्व्हॉल्वमेंट खूप आवडलं म्हणे. इन्व्हॉल्वमेंट अगं एन्व्हायरमेंट असतं ते, ॲम्बियन्स असतो. काय इन्व्हॉल्वमेंट काय कसली इन्व्हॉल्वमेंट. तुझी तिकडची इन्व्हॉल्वमेंट आवडली का भावाला? कुठे कुठे इन्व्हॉल्व आहेस ते पण सांगितलंच वाटतं. आणि मी खरंच सांगते डॉक्युमेंट्सचा इश्यू होता म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालो. म्हणजे मला बरेच असे कमेंट्स येत आहेत की तू खोटं बोलते, तुला फक्त कॉन्टेंटसाठी आणि हे सगळं करण्यासाठी तू इकडे राहतेस. पण असं नाही आहे, हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. मी यासाठी कुठली बायको राहील असं आपल्या नवऱ्याला सोडून? कोणाला असं आवडेल असं आपल्या नवऱ्याला सोडून आपण वेगळं राहणं वगैरे? अगं तुझ्यासारखी राहील नटमोगरी कोणाला आवडेल? म्हणजे स्वतःच जिवंत उदाहरण आहे. आम्हाला काय विचारते कोणाला आवडेल? आम्हाला नाही आवडत, पण तुला आवडतं ना म्हणून राहते. आणि सगळं बाजूला ठेव, तू सांगते की माझा डॉक्युमेंट्सचा इश्यू होता. तर तुझा डॉक्युमेंट्सचा इश्यू होता तर मग नाशिकला तरी कसं काय झालं मग सॉल्व? म्हणजे तुला असं म्हणायचं की नाशिकमध्ये वगैरे चालतं असं काहीतरी झोलझपाट करून? म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्याच्यामुळे तिकडे असं एकदम सगळं व्यवस्थित लागतं हे तू कबूल करतेस. आणि नाशिकमध्ये चालतं असं काहीतरी. म्हणजे आता हे कुठल्या शाळेत वगैरे जाते ना हिची मुलगी, याचा पत्ता काढायला लागेल आता आणि बघावं लागेल की या शाळेचं काय, सगळ्या मुलांचं डॉक्युमेंटेशन, ही शाळा व्यवस्थित आहे का? जी शाळा मुळातच झोलर आहे, झोलर मुलांना स्वीकारते, डॉक्युमेंट्स कंप्लीट नसलेल्या इनकम्प्लीट डॉक्युमेंट असलेल्या मुलांना स्वीकारते. तर त्या शाळेवर आपण कसं काय असं भरोसा, म्हणजे फक्त असं पैसा कमवायचं मशीन आहे वाटतं हिची मुलगी जाते ती शाळा. चेक तो करना पडेगा भाई. म्हणजे तू काय स्वतःचं वाचवायला, स्वतःचं नागडेपण वाचवायला तू त्या शाळेला उघडं पाडते? काय ग बाई कसली, म्हणजे एकातनं बाहेर पडते तर दुसऱ्यात कोणाला तरी अटकवते. कसली बाई आहे काय? ते स्वतःची थेर आहे ना, त्यासाठी तू हे सगळे उद्योग करते ते स्पष्ट सांग. उगाचच काय ना काहीतरी उलटं पुलटं बोलून अजून फाटे फोडू नकोस गोष्टींना. एवढ्या सिंपल प्रश्नाचं उत्तर दे. जर तुझं डॉक्युमेंट्स क्लिअर नाही आहेत, तर जर ते पुण्यात चालत नाही किंवा इतर कुठल्या ठिकाणी चालत नाही, तर ते नाशिकला कसे चालतात? बस फालतूचे उगाचच काय पण फालतूगिरी करू नकोस, समजलं ना? नंतर बोलेल की मी काही बोलली नाही की कॉन्ट्रोवर्सी होते. कॉन्ट्रोवर्सी नाही होत, तोंडावर पडते, तू शेण खाते, बुचकळून काढली पाहिजे तुला. आणि हिला ना तेच आहे ना, ते मावसाडचं येड लागलंय काहीतरी. मावसाडसारखं मला दागिने दाखव. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. दाखव मग तू दागिने दाखव. तिकडे बसलाय आपला एंटोनी. इसके दागिने देख के रखो. इसका पीछा करना है. चोर पोलीस कार्टूनमधला अँटोनी माहिती आहे ना, चोर.
हां, त्याला सांगून ठेवलं आहे हिच्याकडे लक्ष ठेव. हां, दाखवणार आहे आता दागिने. बाय द वे ते मला थोडंसं डाऊटफुलच वाटतंय, पण सासऱ्यांचं नाव घेतलं म्हणून मी तिला बेनिफिट ऑफ डाऊट देते की बिचारे सासरे त्यांनी दिलं हिला या छपरीला. अहो सासऱ्यांनू, पण तुम्ही हिला ना ते गंटण काय ते फंटण बनवण्यापेक्षा ना त्याला पैसे देण्यापेक्षा हिला जरा सांगायचे, जरा जरा इज्जत झाक आमच्या खानदानाची आणि जरा असे व्यवस्थित कपडे घे या पैशातनं, असं काहीतरी सांगायचं ना, असं काहीतरी करायचं ना. हे काय आहे. आणि बरोबरच आहे की कसलं ते म्हणजे ह्या लोकांना कसला सोस आहे रे बाबा, असं झगामगा. आणि मला बघा असं चकचकीत असं मला अजिबातच आवडत नाही. मेन मंगळसूत्राचं मेन हे काय असतं, काळे मणी. काळे मणी असले पाहिजेत, काळ्या मण्याचं महत्त्व असतं. मग तुम्ही बाकी नंतर त्याच्यावर हार बीर घालता ती गोष्ट वेगळीच आहे ना, पण मंगळसूत्र कसं असं मस्त काळ्या मण्यांनी भरलेलं, तर ती ज्याची त्याची चॉईस म्हणा. आणि दुसरी गोष्ट स्पेशली ज्या मंगळसूत्राला ना मागे अशी चेनसारखं असतं ना गोल्डचं, तर ते मला थोडंफार बेंटेक्सचंच वाटतं. नाही तर 1 ग्रॅम गोल्ड वगैरे जनरली तशाच टाईपचे जे दागिने असतात त्यालाच ती चेन असते. तर आता चोराला चकमा देण्यासाठी तर नाही ना हिने धूर्त लोंबडीने असं काहीतरी चाल चालली आहे, ते तर माहिती नाही. पण खरं असेल जर एवढं सासऱ्यांच्या नावावर सांगते की सासऱ्यांनी मला करून दिलं, मग थोडे पैसे मी घातले वगैरे, एकतर आहे ना मला कळतच नाही ह्या लोकांचं कसं ना, ह्या लोकांना असं घेवतं तरी कसं आपल्या सासू सासऱ्यांच्या जीवावर वगैरे लोक उड्या मारतात. असो, तो एक वेगळा ऑलटुगेदर विषय आहे. मला आता इतकंच म्हणायचं आहे की हिने सगळं ते दाखवलं आणि माझ्याकडे हे माझ्याकडे ते, तुम्हाला कलेक्शन बघायचं आहे. आणि जेव्हा हिला लोकांनी कॉमेंट केल्या की तू एकटी राहते, दाखवणं बरं नाही असं तसं, तर म्हणते की मी आईकडे घेऊन जाणार आहे, आता आईकडे ठेवणार. आणि मग म्हणजे हेच मावसाडसारखं. मावसाड कसं माझी सेफ जागा आहे आणि मग तिथे मी ठेवते बँकेत आणि कुठेतरी लॉकरमध्ये, सॉरी बँकेत नाही लॉकरमध्ये, तसं हिने सांगितलं हिचा लॉकर पण कुठे आहे, आईकडे आहे आणि आईकडे घेऊन जाणार. आईकडे म्हणजे तू काय लोकांना तोत्या समजते का? हां, इथून तू डायरेक्ट ह्याला गेली, पुण्याला गेली, पुण्यावरून तू आईकडे घेऊन जाणार, किंवा तू भावाबरोबर पाठवून दिलं तर तू भावाबरोबर पाठवलं, आता तू परत घेऊन येणार. म्हणजे तू काय जाणार येणार ते सगळं जेव्हा लागतील तेव्हा सारखं सारखं उठायचं, आईकडे जायचं, आपले दागिने मागायचे, परत यायचं, परत दागिने घालायचे, काम झालं की परत आईकडे जायचं. हेच तुला काही काम धंदे काय आहे की नाही आहे? आणि दुसरी गोष्ट आता हे पण कळलं आहे की तू जाता येताना काय कॅरी करतेस, तर ते पण आम्ही म्हणजे अँटोनी लक्ष ठेवेल तुझ्यावर, है ना अँटोनी? बघ कसा हो बोलताय. अँटोनी बहुत ही खुश हो रहा है एंटोनी, बट इसका कुछ भरोसा नहीं है. हाँ, ये मतलब अगर बेंटेक्स के निकले तो मैं रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेती, बाकी तू तेरा देख नाही ना एंटोनी. तर अँटोनी बघतोय, अँटोनी लक्षात ठेवेल, ठीक आहे का? टोणे घे. जोक्स अपार्ट, पण खरंच ह्या लोकांचं ना बाजार उठलाच पाहिजे. म्हणजे हे लोकांना काहीतरी दाखवतात आणि लोकांना असं आपल्याकडे किती आहे आणि आपण किती श्रीमंत आहोत आणि आपल्याकडे किती दागिने वगैरे असं छपरीगिरी करण्यासाठी नाही, असं सगळं उघडं करून सांगतात. आणि सगळं सांगतात कुठे ठेवतो, काय ठेवतो, कसं ठेवतो, कधी आणतो, कधी नेतो. तर ह्या सगळ्याचा ना एकदा झटका म्हणून यांना ना चांगलाच फटका पडला पाहिजे, खरंच पडला पाहिजे. त्याशिवाय नाही हे सुधारणा. यांची चड्डी आहे ना प्रत्येक वेळेला उतरवलीच गेली पाहिजे. अगं जादू, अगं म्हणजे चड्डे काहीतरी सांगत असते, कुठलं पण प्रमोशन करायला, त्या मेकअपचं प्रमोशन करायला वगैरे काय तर म्हणे. लोक मला म्हणतात की तू आहे ना नेहमी असे काहीतरी फिल्टर वगैरे लावून, तुझी स्किन एवढी छान नाही आहे, तू फिल्टर लावते हे ते. तर मी फिल्टर कुठलाच वापरत नाही, माझी स्किन पण एवढी काही छान नाही आहे, पण मी फक्त आणि फक्त जे मेकअप वगैरे करते ना ते ह्या मेकअपच्या प्रोडक्टनेच ही सगळी जादू होते. जादू काही नाही होत, तुझ्या थोबाडावर आहे ना कोणीच जादू नाही करू शकत. मेकअप प्रोडक्ट पण नाही आणि फिल्टर पण नाही आणि काय नाही, सगळं फेल आहे. त्या दिवशी बघितलं ना तो कटोरावाला फोटो टाकलेला मी इंस्टाला, दे माय देवाला असा हातवाला, तेव्हा बघा काय रे बाबा, एकदमच तो कोणतो ओमपुरी आहे ना त्याच्यासारखी हिचं पूर्ण मावशीचे खड्डे बुजतील एक वेळ, पण हिचे नाही बुजायचे असं वाटायला लागलं आता मला, असं वाटायला आहे. ओमपुरीची पुरी फुटली आणि त्या पुरीचं तेलपर्यंत सगळं शिंतोडे हिच्याच थोबाडावर उडाले वाटतं. डार्क सर्कलबद्दल कोणतरी म्हणत होतं, बापरे स्वतःचं बघितलंय का कुठे कुठे काळं झालंय की आता विस्कटून सांगू की अजून कुठे कुठे झालंय ते फालतू कुठची
काय तर स्वतःचं बघ आधी काय ते अवतार करून ठेवलंय. इतके म्हणजे इतकी घाणेरडी स्किन आहे हिची, इतकं घाणेरडं ते काय काय लाली लिपती आणि प्रमोशन व्हिडिओ हे ते करण्याच्या चक्करमध्ये स्वतःचं थोबाड हिने आरशात बघायला विसरली वाटतं. जेव्हा ते लावत असते ना लोकांचा तर म्हणजे लिटरली काहीतरी करून तरी उजेड तरी पडतो तोंडावर. हिचं तर बाबा इतकं म्हणजे छुपाया नाही छुपता ये गंदावाला दाग आहे असं आहे. आणि त्यात तर ते हात बीत तर आणि बघायलाच नको. ते हात आणि कसं त्याची अक्षरशः आता सालपटं निघायची बाकी राहिली आणि बाकी पण सगळीकडनं ढिलीढालीच झालेली असणार आहे. खूपच ओव्हर यूज झालेली आहे हिची स्किन, म्हणजे तोंडाची स्किन, तोंडावरचं म्हणते मी, त्वचा हिची. आणि त्या बसमध्ये बसले, त्या बसमध्ये व्हिडिओ काढताना वगैरे जरा बघायचं तरी यार. इतकी घाणेरडी बस होती. ते सीट्स बघा आणि तिथे असं कसं बाबा शी काय ते स्वस्त आणि काहीतरी असं जाण्यासाठी डेस्परेट अशी झालेली असते की काही पकडते आणि कशी जाते. अगं बाई तुला एवढा तुझ्याकडे पैसा आहे, एवढा म्हणजे पोझिशनवर आहे, पोझिशन आहे ना, वेगवेगळ्या पोझिशन घेतो ना तुझा नवरा, तर मग तुला का नाही गं बाई एखादं असं म्हणजे टॅक्सी ओला उबर काहीतरी करून देत. हां, नुसती आपली कशी तरी त्यातल्या त्यात पण कुठली तरी फालतू बस पकडून सुटत असते घाण कुठची. आणि बघावं तेव्हा हे बसचं काही ना काहीतरी लफडं होतं. म्हणजे तुम्ही विचारच करा की काय काय प्रकारचं काय कशी जाते ना, काय हिच्या नवऱ्याला हिची पडली आहे ना, हिचं काय चाललंय, ही आपलं कॉन्टेंटसाठी धावपळ करते, नुसतं पैसा 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 पैसा, बस एवढंच आहे. अल्टिमेट गोल तेच आहे. जाताना बस बंद पडली, येताना ती बस बंद पडली, मग कोणत्या बसचा स्फोटच झाला, आज मरता वाचली, आज जगता मेली, असं हिचं चालूच असतं. हिचं बस एकदा दोनदा तीनदा असं किती वेळा आता हिला तारणार आहे. हिचं म्हणजे देव म्हणतो ना 1-2 चान्सेस देतो, नाही तर मग यांना बरोबर दणकाच देतो. तसं हिच्या बाबतीत होणार आहे वाटतं. चांगलीच पडल्याशिवाय नाही सुधारणार ही. आणि कोणाचंही खाते, कोणीही दिलेलं खाते. ती बाई असं, अरे बाबा असे ना खूप असं लोक असतात जे व्यवस्थित वाटतात. आणि खरंच ना हिच्या बाबतीत असं म्हणजे हिला ना कुठेतरी ना सोडूनच एक दिवशी येणार आहे ना, त्याशिवाय हिला नाही अक्कल येणार. आणि हिच्या नवऱ्याला तर बापरे खूपच मोठं हे आहे ना काय, म्हणजे खरंच मला तर असं वाटतं ना, तो वाटच बघतोय वाटतं की भाई बस कर, हिचं तर काय करते येडी ते करू दे, काय होईल ते होईल म्हणून. त्याच्यामुळे त्याला तर काही काळजी पडलेलीच नाही वाटतं हिची. काय त्या बाईने डब्बा दिला म्हणे आणि तो काहीतरी बोलली, काहीतरी शब्द इरला होता भात, तर इरला होता म्हणून मग तो थुकला म्हणे मी भात. ती भाषा एक थुकला. अरे बाबा तू असं बोलायचं की तो थोडा खराब झालेला किंवा काहीतरी, म्हणजे तो थोडासा आंबूस लागत होता किंवा काहीतरी असं बरोबर वाटत नव्हतं, म्हणून मग मी तो नाही खाल्ला. त्या ताईंनी पण नाही खाल्ला किंवा त्यांनी खाल्ला की नाही ते काय माहिती नाही, पण त्या बाईने दिलेला ऑफर केलेला मुळात तू खायचंच कशाला. हां, एकदा ना तुला असं खाऊन चांगली हागवण लागली पाहिजे. म्हणजे तिकडे गेलीस ना तिकडे काय करायला, तर ते काम पण नाही झालं पाहिजे आणि दुसरी पण तुझी कामं नाही झाली पाहिजे, ही जडपट कुठची येड्या राऊंडची. आणि वरून त्या बाईने तिला ऑफर केलं ते सांगणं मॅन्डेटरी होतं का, काय गरज होती का, या ताईंची फक्त सोबत होती वगैरे, म्हणजे उगाचच त्या बाईने दिलं, मग तिचं ते खराब होतं, मग मी ते थुकलं. ते एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं, एकदा शॉर्टमध्ये सांगितलं, म्हणजे त्या बाईची फार इज्जत घालून ही बाई मोकळी झाली. म्हणजे हिला ना कोणी चांगल्या मनाने पण ह्यांना काही देऊ नये. आणि कशाला ना, जर असं काही प्रसंग घडला, जर ते चांगलं होतं असेल, चांगलं तुला खायला मिळालं असेल, तू शेअर केलं गोष्ट वेगळी आहे, पण त्यांच्याबद्दल वाईट पण बोलायचं, थुकलं बिकलं बोलायचं आणि नंतर मग म्हणायचं की त्यांनी काही मुद्दामून नाही केलं. मग तुला माहिती आहे ना त्यांनी मुद्दामून नाही केलं, मग कशाला ते मेन्शन करणं जरुरी आहे का. अशी आहे ना, असे बापरे असले अतरंगी किडे आहेत ना हिच्यामध्ये, बाप रे बाप. म्हणजे हिला ना मला वाटतं ते पोट साफ करायचं औषधच दिलं पाहिजे, त्याशिवाय नाही. हिचं पोट नाही आणि हिच्या कुठे कुठे घातलं पाहिजे, ते सगळीकडेच म्हणजे वळवळत आहेत जरा जास्तच हिचे. आणि बाबा हिची मुलं, हिचे सासू सासरे, पण ही तर असं बोलते जसं काय लोकांवरच हिने उपकार केलेत. तर काय तर म्हणे, मला अशी कमेंट आलेली की तू मुलांना सोडून कशी राहते, तर मला हेच सांगायचं आहे त्या कमेंट करणाऱ्यांना की मी चक्क म्हणजे मी आत्ता राहायला लागली आहे आणि मी कमेंटला रिप्लाय पण केला आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर माझ्या मुलांची एवढीच काळजी असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जा. लास्ट टाइम पण मला सासू सासऱ्यांवरनं अशी कमेंट आलेली, तेव्हा पण मी म्हणाली होती की तुम्हाला जर माझ्या सासू सासऱ्यांबद्दल इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जा. आणि मी ना चक्क म्हणजे ना इतके महिने, म्हणजे 9 महिने मी त्याला पोटात ठेवून जॉबवर गेलेली आहे, समजलं का. हां,
अगं बाई, तू काय म्हणजे सासू सासरे आई वडील यांच्या जीवावर मुलं पैदा केली का? हां, मी त्यांना वाऱ्यावर नाही सोडले, मी त्यांना आईकडे ठेवते, मी त्याला सासूकडे ठेवते. त्यांना त्यांना असं सांगून जन्माला घातली का? ते सुद्धा एक पण नाही, दोन दोन घातली जन्माला. आणि असं सोडून त्यांचा शिक्षणाचा काही पत्ता नाही, अभ्यास घेताना कधी काही दिसत नाही. आपलं चड्डी घालायची आणि सगळीकडे एक एक आठवडा साचवलेली घाण साफ करायची. अगं तू म्हणजे पब्लिक टॉयलेटच्या बाहेर ते असतात ना क्लीनर्स, ती 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 आहेस का? ती होतीस का? असं वाटतंच आहे तुझ्या जे जे व्हिडिओ असतात आणि ज्या टाईपचं कॉन्टेंट आहे ना तुझं, आणि ज्या प्रकारचं तुझं बॉडी लँग्वेज आहे, जशी घासत पुसत काय काय करत असते त्या प्रोडक्शन बोलते, त्या प्रमोशनसाठी काय 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 घाण साचवून ठेवते आणि दुनियाभरची घाण पण साफ करते. त्याच्यावरून तर तसंच वाटतंय की एकदम प्रॅक्टिस आणि त्याच्यामध्ये फुल ट्रेन व्यक्ती आहेस तू. हां, चादरी बदलणं, घाण धुणं आणि काय काय कसले कसले तुला प्रोडक्ट मिळाले ना आता, आणि काय काय पण उचलशील लोकांचं. इतकी घाणेरडी बाई आहेस त्या प्रमोशनसाठी हापापलेली. आणि लोकांना काय सांगते ग, माझ्या मुलांना घेऊन जा आणि सासू सासऱ्यांना घेऊन जा. कशाला? लोकांनी काय तुझ्या याचा मक्ता घेतलाय? हां, तू बाजार मांडला, त्यांच्या जीवावर कमवते, ते फालतू दाखवून काहीतरी इकडे तिकडे सोडून फिरत बसते, मटकत बसते. आणि लोकांनी तुला क्वेश्चन केल्यावरती, अरे एखादी व्यक्ती जर एखाद्या वेळेला कधीतरी जात असेल सोलो ट्रिप वगैरे, नवरा बायकोला स्वतःचा मी टाईम पाहिजे वगैरे, हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत काय? तूच मोठी काय मॉडर्न नाही लागून गेली, गावठी गायछाप कुठची दुसऱ्यांना शिकवते. ते कधीतरी एक 6 महिन्यातनं वर्षातनं ठीक आहे, तर ते मान्य करू शकतो. पण हे काय उठ सूट आपलं सोलो ट्रिप, ह्या ट्रिप तो ट्रिप, इथे फिरायचं तिथे ट्रिप जायचं, आईकडे सोडायचं सासूकडे सोडायचं, नुसतं आपलं गावभर चड्डी घालून हिंडत बसायचं. आणि जिथे कधी फॅमिली टाईम स्पेंड करण्याचं पण असेल तरी पण मग पोरांना सोडायचं. त्याचं कारण तर वेगळंच आहे. तुला तर तुझा नवरा काय तुझ्याबरोबर टाईम बीम स्पेंड करण्यासाठी बोलवतच नाही. हा पण एक प्रश्न होता लोकांना खूप, की बाबा ही गेली आणि तिकडे आम्ही छान टाईम स्पेंड. तर छान बिन काय नाही, घाण म्हणजे तिकडची घाण उपसायला तुला बोलवलं. लास्ट टाईम ते कपडे धुवायला बोलवलं आणि ह्या वेळेला तुला कपडे पण ठेवले होते, ते पण बघितलेच आपण की कसं साचवून ठेवतो. ते काही खोटं नाही, ह्याचसाठी तो बोलवतो. त्याला खिच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ही त्याच्या लेखी फक्त आणि फक्त ते साफ करणारी एक अशी म्हणजे ना, आठवडा 15 दिवसांनी महिन्याने येणारी अशी फुकटची कामवाली आहे. फुकटची म्हणजे लिटरली घाण साफ करणारी बाई आहे. आणि इतकं घाणेरडं घर घेतलं. जर पण स्वतःला थोडा तरी स्वाभिमान असला ना, स्वतःला थोडा तरी, कसल्या घंट्याच्या पोझिशनवर येतो, इतकं असं चिपडेगिरी करतो. इतकं घाण. तो 4-5 दिवस तिथे राहिला, त्या घाणीत राहिला. एक त्याने काही साफ नाही केलं. कसली पोझिशन. जो माणूस आपल्या बायकोची इज्जत नाही करू शकत. आता तर बोलूच नको की नाही मी त्याची बायको आहे तर काय झालं, मी साफ केलं वगैरे. ते थोडे पैसे वाचवण्यासाठी एवढं आमच्याकडे पैसे आहे, एवढं पोझिशन आहे, एवढा 1 लाख पगार आहे, 1 लाख. मग व्यवस्थित जरा घर नाही घेऊ शकत? म्हणजे त्या घर मालकाला आम्ही सांगितलं, पण ते म्हणाले की तुम्हाला पाहिजे तर घ्या, नाहीतरी हे रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. मग एवढं स्वस्तात मिळत होतं तर मी चिंचिनला की आहे ना आपण नकोच घेऊया, कारण खूपच घाण होतं. मला अक्षरशः म्हणजे कसं तरी होत होतं. पण तो म्हणाला की ठीक आहे, काय नाही, एवढं स्वस्तात आपल्याला कुठेच मिळणार नाही, म्हणून आम्ही हे घर घेतलं. पण अरे बाबा, पैशा पलीकडे आणि स्वस्त आणि ह्या सगळ्या गोष्टी पलीकडे काहीतरी एक माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही. म्हणजे हिच्या नवऱ्याला हे पक्क माहिती आहे की घाणीत घाण साफ करेल ही बाई. हिला सांगायचं की तुझं प्रमोशनचं पण होईल, ते काय ते प्रॉडक्ट घेऊन ये आणि ते कर, आणि तुझं पण होईल, असू दे ना, घाण तर चांगलंच आहे, आपण घाण साफ करून डबल कमवूया. म्हणून हिला ना म्हणजे अक्षरशः म्हणजे ते जे असे ते उतरतात ना बिचारे गटारात वगैरे, ते पण असं म्हणजे ना अक्षरशः असं बिचारे पिऊन असं एकदम उतरतात, कारण त्यांना ते सहन होत नाही. आणि त्यांना ते म्हणून ते असे म्हणजे बेहोशीच्या ह्याच्यामध्ये किंवा गुंगीमध्ये उतरतात की आपण काय काम करतोय. आणि ते त्यांना, पण हिचं काय आहे, ही तर म्हणजे इतकी खाली पडलेली आहे की म्हणजे एकदम शुद्धीमध्ये ही असली सगळी घाण साफ करत असते. आणि राहिला प्रश्न, हे इतकं घाण होतं आणि पहिल्या लोकांनी घाण करून ठेवलेला असं तसं, तर बाई तू
तुझा जो फ्रीज आहे तो फ्रीज तर तुमचा होता ना, तू बोलली की हां आमचा फ्रीज आहे, माझ्या सासूबाईंनी पाठवलाय, तो तर त्या लोकांनी घाण केलेला नाही आहे, पहिल्या लोकांनी. म्हणजे तुमच्या वस्तू तरी कुठे स्वच्छ असतात? तुझं घरात पण तू इतकी घाण करून ठेवलेली असते, ते किचन हे ते वगैरे, म्हणजे तू जबरदस्तीची घाण. आणि तुझा नवरा तर मला वाटतं की तोच एक इतका घाणेरडा माणूस आहे, इतका घाणेरडा माणूस आहे आणि इतका म्हणजे फालतू असेल माणूस की खरंच म्हणजे इमॅजिन पण नाही करवत मला की कचरा साफ करायला आणि दुनियाभरची घाण साफ करायला बायकोला ग्रांटेड धरतो हा माणूस. आणि हिचं तर काय म्हणणं की तो एवढं तर डिझर्व करतो ना यार. काय यार, काय नाही, आम्ही तुझे यार बीर काय नाही, आणि काय नाही डिझर्व नाही करत काय. तो ना तो डिझर्व करतो ना तुम्ही दोघं फक्त एकमेकांना डिझर्व करता घाणीला घाण. आणि भाषा तर बघायची. मी 9 महिने पोटात ठेवून त्याला, मग काय बाकीचे काय पोटा बाहेर ठेवतात का? कँगारू आहेत, काढतात आत टाकतात, काढतात आत टाकतात. पोटात ठेवून काम केलं म्हणे. दुसरे फालतू चाळे नको करायला ना, कुठे छपरीगिरी नको करायला, म्हणून जिथे तो तिथेही त्याच्या मागावर वास काढत बसायची. पण समजून चुकली आहे वाटतं आता की पार हाताबाहेर गेलेलं आहे. तर डील तुझं तू माझं मी, आणि हाच यांचा समझोता आहे असं दिसतंय एकंदरीतच. पोटात ठेवून करायची कामं म्हणे. हात पकडून कसला दाखवते आम्हाला की बघा आमचं किती प्रेम आहे एकमेकांवर. ज्याचं खरंच असतं ना त्याला असं प्रदर्शन नाही करावं लागत. पुरावे कोणाला देते? पुरावे त्यालाच द्यावे लागतात ज्याचं काहीतरी काळं असतं किंवा स्वतःवरच विश्वास नसतो, म्हणून दाखवून देतात. आणि चच्चू एक्सायटेड, तुम्ही ऐकलं का? चच्चूच बोलली ही बाई त्याला. ओके, चुच्चू आहे तो, चुच्चू. एनिवेज, तर एक्सायटेड काय फाटली होती त्याची. आणि मला तर असं वाटत होतं ही कुठल्या तरी मोबाईलची भरपाई तर नाही, नुकसान भरपाई असो, चड्डी समजलीस ना. तर ही कुठली तरी नुकसान भरपाई दिलेली अशी वाटते. आणि इतकं डिटेलमध्ये कोण सांगतं बाबा की काय ते मी इतकी कॅश दिली आणि इतकं क्रेडिट कार्डने पे केलं, काय कुठल्या कार्डने पे केलं आणि इतकं जीपे केलं. अरे येडी आहे का? आणि इतकं म्हणजे काय कॅश वगैरे घेऊन गेली पागल औरत. आणि त्याच्या आता तोंडावर 12 वाजलेले की बापरे. आता पहिला भरपाईचा फोन मिळाला आहे, पण यावेळेला काय आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे. एक तर फोन पण हिने दिला आहे आणि आता काहीतरी केलं ना किडे कांड. तर मग आता कुठला नवीन मॉल सांगितला तिकडे पोचेली बाई, आणि या पूर्ण मोबाईलचा चुराडा होईल. त्यामुळे चुच्चू चिंचिन ते जरा नीट काय ते बघ आणि जरा व्यवस्थित वापर. हां, फक्त तिलाच फोन करायला, तिचेच फोटो बघायला, तिचेच व्हिडिओ बघायला यूज कर. आणि ऑफिशियल यूजसाठी, अनऑफिशियल यूजसाठी तुला मोबाईल दिलेला नाही. जर अनऑफिशियल यूज झाला तर काय होणार माहिती आहे ना? चांगलंच माहिती आहे, ज्या थोबाडावरच दिसत होतं. तिथे पण हिचं चाललं होतं की तो इतका डिझर्व करतोच यार. म्हणजे तो ज्या पोझिशनला आहे तर तो घेऊच शकतो. पण मी म्हटलं की माझ्याकडनं त्याला सरप्राईज. आणि त्याने माझ्या मुलांसाठी, माझ्यासाठी खूप काही केलंय. त्याने इतकं केलंय तर त्याला इतकं तर मिळायलाच पाहिजे ना यार. त्यावरून पण तिला एक कॉमेंट आलेली. तर मला कळलंच नाही की खरंच म्हणजे त्या व्यक्तीचं काय चुकलं यार. म्हणजे ती व्यक्ती तर बरोबरच बोलली ना. सारासार विचार करणारी व्यक्ती हाच विचार करेल की त्याच्यात काय आहे. म्हणजे स्वतःच्या बायकोसाठी, मुलांसाठी करतोय ना तो. अरे ठीक आहे, पण म्हणजे त्याच्यामध्ये काही त्याने असा तीर मारलेला नाही आहे किंवा असं काहीतरी जगा वेगळं केलेलं नाही आहे. करतो ना यार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की किती त्या गोष्टीचा ना बडेजाव करायचा. म्हणजे 1 लाखाचा पगार असलेला माणूस 1.5 लाख 2 लाखाची वस्तू घेतो. याच्यावरनंच कळतं की काय कॅल्क्युलेशन आहे आणि किती सॉर्टेड आहेत हे लोक. आणि हे तर आपल्या अंतरुणापेक्षा जास्त पाय पसरणं झालं नाही का. म्हणजे आपली कमाई किती आणि आपला खर्च किती. आपली गरज असणं एक गोष्ट वेगळी आहे, आणि एका मर्यादेपर्यंत कुठल्या गोष्टीची आवड किंवा वॉन्ट, म्हणजे आपण बोलतो ना आय वॉन्ट दिस, म्हणजे मला असं हवं होतं, तेही ठीक आहे. पण जेव्हा तुमचा हव्यास हा तुमच्या गरजेपेक्षा मोठा होतो ना, तेव्हा त्या फॅमिलीचं किंवा त्या व्यक्तीचं काय होतं, म्हणजे कसं त्यांचं फायनान्शियली कसं डामाडोल होतं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दिखाव्याच्या दुनियेला बळी पडू नका.
अजिबात ह्या ट्रॅपमध्ये अडकू नका. आपण काही कमी आहोत, आपण नाही करू शकलो, आपला नवरा ह्याच्यापेक्षा खूप जास्त मेहनत करतो, आपण ह्याच्यापेक्षा खूप जास्त मेहनत करतो, पण आपल्याला का नाही मिळत आहे, हे सगळे असे विचार मनात आणू नका. ही दिखाव्याची दुनिया आहे आणि रियालिटी खूप डिफरंट आहे. आणि जेव्हा रियालिटी हिट करेल ना, तेव्हा कळेल ते, म्हणजे सगळ्यांनाच कळेल आणि ह्यांना तर कळेल. होऊ दे सगळं काही, सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे. पण दुसऱ्यांना खिजवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना उगाचच काहीतरी फॉल्स पर्स्पेक्टिव्ह देण्याआधी ना, ह्या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्सनी 10 वेळा त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि नुसतं आपण कसं अतिशहाणे आहोत आणि नुसतं बढाई मारणं ह्या पलीकडे थोडं रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे, इतकंच मला वाटतं. 1.5 लाखाचा मोबाईल घेण्यासाठी विथ ॲक्सेसरीज आम्ही 6 महिने क्लिप पण नाही घेतला बाबा. क्लिप घेण्याचे पण पैसे आम्ही ह्यासाठी वाचवून ठेवले. आणि सगळं म्हणजे काय काय करतोय आणि लोकांची सगळी घाण साफ करतोय, गटारं साफ करतोय, टॉयलेट साफ करतोय आणि काय काय साफ करतोय, सगळं धुवून देतोय आम्ही त्यासाठी. तर किती म्हणजे ना, खरंच म्हणजे खरं हिचं सॅक्रिफायसेस आहेत. हिने किती काय काय केलं आहे बाबा. ते क्लिप हिला सबस्क्रायबरना द्यावे लागत आहेत. आणि ते सबस्क्रायबर पण काहीतरी भलतीच होती, म्हणे काय जसं एखादा बॉयफ्रेंड करतो ना तसं. म्हणजे बाई तू ठीक आहेस ना, नॉर्मल आहेस ना, का अजून यांचं काय 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 विचित्रच काहीतरी बडबडत असतात. म्हणजे प्यार व्यारवाला तो चक्कर नाही आहे बाई. बॉयफ्रेंड तर तू नाही होऊ शकत. हां म्हणजे तू त्या रोल प्लेमध्ये वगैरे असशील तर, तुम्हीच बोललाय म्हणून बोलते. अरे ती स्वतःला क्लचर न घेऊन इतकं तिने पैसे काढी जमा करून तिने जमवले आणि मोबाईल घेतला. आणि तू बघ कशी स्वतःच्या नवऱ्याचा मेहनतीचा पैसा हिला क्लचर घेण्यात उडवून देते. ही घेईल अजून आता दुसरे आणि फोडेल सारखी आणि नवीन मोबाईल घेऊन देत राहील. आणि तू बस हिला क्लचर घेत, बावळेट कुठली. एनिवेज मंडळी, अजून खूप बोलायचं आहे मला वाटलं नव्हतं की इतकं म्हणजे चड्डीचं पायलअप झालं असेल माझ्या. आणि मला माहिती आहे बरखेवरचा पण पॉडकास्ट पेंडिंग आहे, तर बरखा आणि पांडूचं पण लवकरच पॉडकास्ट येईल. त्याआधी ह्या पॉडकास्टचा 2nd पार्ट येईल आणि त्याच्यानंतर मग आपण बरखेचा आढावा घेऊया. तोपर्यंत तुम्ही चड्डीचं पार्ट 1 आणि पार्ट 2 एन्जॉय करा. पार्ट 2 उद्या येईल. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.